द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग. अन्यायाच्या अंधारात पेटलेला दिवा. भारताच्या इतिहासात काही असे क्षण आहेत ज्यांनी केवळ वर्तमान बदललं नाही तर भविष्याला सुद्धा दिशा दिली. 24 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार हा केवळ एक राजकीय समझोता नव्हता. तो होता शतकानुशतके नाकारल्या गेलेल्या माणसांच्या मानवी अस्तित्वाची कबुली. या करारानं अस्पृश्यतेच्या भिंतींना तडे गेले आणि सामाजिक परिवर्तनाची पहाट हळूहळू उजाडू लागली. या ऐतिहासिक विचारांची स्पंदनं अहिल्यानगरपर्यंत पोहोचली. इथे काही तरुण आणि संवेदनशील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं, दलित समाजाचा उद्धार फक्त सहानुभूतीनं नाही तर मैत्रीनं होईल. आणि यातूनच 1933 मध्ये जन्माला आली द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग. दलित म्हणजे केवळ एक जात नव्हे, तर दलित म्हणजे शिक्षण, संपत्ती, निर्णय प्रक्रिया या सगळ्यांपासून वंचित ठेवलेला एक समाज. आणि या अशा समाजाचा मित्र बनून उभा राहणारी ही संस्था. कॉम्रेड भाई सत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक गोष्ट स्पष्ट होती, शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. म्हणूनच अहिल्यानगर इथे फक्त 10 विद्यार्थ्यांसह संस्थेच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली. 1936 मध्ये उभी राहिली एक भक्कम इमारत, दिवाळीबाई बार्शीकर प्राथमिक शाळा. हळूहळू विद्यार्थी संख्या 300 वर पोहोचली. महानगरपालिकेचं अनुदान मिळालं आणि समाज हितासाठी स्वतःची शाळा महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्याचा त्याग करण्यात आला. शिक्षणासोबतच या संस्थेनं आरोग्याचंही महत्त्व ओळखलं आणि 1939 पासून मोफत होमिओपॅथिक उपचार देणारा, रोगाचं अचूक निदान करणारा दवाखाना सुरू करण्यात आला. औषधांचा विनामूल्य पुरवठा करण्यात येऊ लागला. हा दवाखाना गरिबांसाठी देवदूत ठरला. जवळपास 30 ते 40 वर्ष हा उपक्रम अखंडपणे सुरू होता. छात्रालय म्हणजे फक्त विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय नव्हती, ते होतं स्वातंत्र्य चळवळीचं एक जिवंत केंद्र. जात, धर्म सगळं काही विसरून सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुलं द्वार. इथं शिकवलं जायचं राष्ट्रप्रेम, कर्तव्य आणि स्वाभिमान. आणि याच कारणानं ब्रिटिश सरकारनं या छात्रालयावर बंदी आणली. पण संस्था डगमगली नाही. कॉम्रेड भाई सत्ता, कॉम्रेड आबासाहेब काकडे आणि त्यांचे सहकारी सायकल, बैलगाडी, वाटेल त्या वाहनानं, कधी कधी पायपीट करून सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी धान्य गोळा करत. छात्रालय बंद पडू दिलं जाणार नाही हा त्यांचा निर्धार आज तागायत जिवंत आहे. आणि म्हणूनच या छात्रालयाच्या संदर्भात डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, काम फारच उत्तम आहे. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणाले, या उपयुक्त संस्थेचं मी यश चिंतितो. साने गुरुजी सुद्धा इथे भेट देऊन गेले आणि त्यांनी सुद्धा या छात्रालयासमोर मी नतमस्तक होतो असे उद्गार काढले. हे शब्द संस्थेच्या वाटचालीचे जणू मूक साक्षीदार आहेत. आबासाहेब काकडे म्हणजे कर्मयोगाचा अध्याय. 1957 शेवगावच्या जैन गल्लीत स्वतःच्याच वाड्यात श्री संत गाडगे महाराज छात्रालय सुरू केलं. या छात्रालयानं अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य बदललं. धान्यासाठी गावोगावी फिरणारा नेता हा आबासाहेबांचा इतिहास. त्यानंतर निर्मलाताई काकडे यांनी शिक्षणासाठी अनुदानित नोकरीचा त्याग केला. 1961 ते 1973 सालापर्यंत वसतिगृह तेथे शाळा हा विचार त्यांनी रुजवला. 1988 नंतर ॲडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे यांनी 58 शाखांचा विस्तार केला. 2004 मध्ये सेमी इंग्रजीचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांपेक्षा
अगदी सहज पुढे गेले. संस्कारे वर्धते राष्ट्रम, म्हणजेच संस्कार, शिक्षण आणि सेवा यांच्या बळावर घडणारी पिढी. हीच आहे द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग, संघर्षातून जन्मलेली परिवर्तनाची अमरगाथा.